रासायनिक खताचा अवैध साठा 2.5 लाखांचा साठा जप्त। रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया। रेणापूर पिंपळ फाटा येथील एका दुकानच्या गळ्यात अनधिकृतरित्या एका कंपनीच्या रासायनिक खताचा साठा केल्याचं शनिवारी रात्री उघडकीस आलं। कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने 2,55,150 रुपयांचं खत ताब्यात घेतलं असून या प्रकरणी तक्रार दाखल केली असून रेणापूर पोलीस ठाण्यात रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। खरीप हंगाम महिनाभरावर आला आहे, त्यामुळे रासायनिक खताचा अनधिकृत साठा होऊ नये तसेच बोगस खतांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या पथकाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे। दरम्यान रेणापूर पिंपळ फाटा येथील एका दुकानच्या गळ्यात अवैध विक्रीसाठी अनधिकृतरित्या एका कंपनीच्या रासायनिक खताचे पोते ठेवण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय पथकाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी मिलिंद बिडबाग, सचिव तथा जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी संतोष लाळगे, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक अशोक तिडके, CI टिळक, प्रदीप राऊत यांनी शनिवारी सायंकाळी अचानक छापा मारला। यावेळी कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर उपस्थित होते। त्यावेळी 2020 या खताच्या 189 बॅग आढळल्या। हा साठा अनधिकृत केल्याचं निष्पन्न झालं। कृषी विभागाने हा साठा ताब्यात घेत गाळा सील केला आहे। त्याचबरोबर तपासणीसाठी काही नमुने घेतले आहेत। रासायनिक खताच्या 189 बॅग रेणापूर पिंपळ फाटा येथील एका दुकानच्या गळ्यात रासायनिक खताच्या 189 बॅग आढळल्या। त्याची किंमत 2,55,150 रुपयावर आहे। याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होती। पकडलेला साठा सील केला। गोपनीय माहितीच्या आधारे रेणापूर पिंपळ फाटा येथे छापा मारला। यावेळी कुठलाही परवाना नसताना रासायनिक खतांचा साठा केल्याचं आढळलं। हा साठा सील केला असून तपासणीसाठी नमुने घेतले आहेत असं मिलिंद बिडबाग, अध्यक्ष जिल्हा भरारी पथक लातूर यांनी सांगितलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.